तर आपण सर्वांनीच हरितालिकेची पूजा मांडलेली असेल, तर हरितालिकेची उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी करायची असते। म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान होण्यापूर्वी आपल्याला ही उत्तर पूजा करावी लागते। तर सर्वप्रथम सकाळी उठल्यावर अंघोळ वगैरे झाल्यावर आपण जिथे पूजा मांडणी केली आहे तिथे सर्वात आधी दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर माता पार्वती आणि सखीला हळदी कुंकू लावायचं आहे, स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। शिवपिंडीला भस्म लावायचं आहे आणि इतर पूजेवरती सुद्धा आपण हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत। जसे की पत्री ठेवलेल्या असतील, गणपती बाप्पा असतील, नंदी महाराज असतील, तर सर्वांना सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण नैवेद्य दाखवणार आहोत। तर या ठिकाणी बरेच जण दही भाताचा नैवेद्य दाखवतात किंवा साखर भात याचाही नैवेद्य दाखवतात। तर इथे मी सध्याचा साखरेचा नैवेद्य